नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक जिल्ह्यात असलेले सर्व BMS कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत. त्यासोबतच जर तुमचा स्कोअर यावर्षी कमी येत असेल तर पुढे आम्ही काही कॉलेजेस ॲड केले आहेत जिथे तुमचं यावर्षी कमी मार्कावर देखील ॲडमिशन होऊ शकते. पुढे आपण या व्हिडिओमध्ये कॉलेजेसचा कोड, त्यांची फीज, इनटेक, पेशंट फ्लो, त्यासोबत कॅम्पस या सर्व गोष्टी पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एकंदरीत यावर्षी तुम्हाला किती मिनिमम मार्क्सवरती कॉलेजमध्ये ॲडमिशन होतील हे देखील पुढे आपण डिस्कस करणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर जर आपण नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर आपल्याला इथे गव्हर्नमेंट प्लस सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा ऑप्शन राहणार आहे, ज्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार करू. तर यामध्ये आपल्याला आयुर्वेद सेवा संघ आयुर्वेदिक कॉलेज, जे की पंचवटीमध्ये स्थित आहे, तर हे एक महाराष्ट्रातलं टॉप गव्हर्नमेंटचं BMS कॉलेज असणार आहे. कॉलेजचा कोड आहे 3125 आणि कॉलेजमध्ये आपल्याला 75 विद्यार्थ्यांची इनटेक असणार आहे. कॉलेजची फीज 55,517 रुपये ओपन कॅटेगरीसाठी राहणार आहे. जर तुमचा स्कोअर यावर्षी खूप चांगला येत असेल तर नक्कीच तुम्ही या कॉलेजचा विचार करायला पाहिजे. पुढे आपण जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे नाशिक जिल्ह्यातील ते बघूयात. सगळ्यात अगोदर आपण बघूयात श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय, जे की नाशिक शहरामध्येच हे कॉलेज स्थित आहे. कॉलेजचा कोड असणार आहे 3126. इनटेक आहे 100 विद्यार्थ्यांची आणि कॉलेजची फीज आहे 2 लाख रुपये. जर तुमचं मेरिट थ्रू ॲडमिशन झाला असेल, त्यासोबत जर तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल, नक्कीच तुम्हाला कॉलेजमधून स्कॉलरशिप भेटणार आहे. कॉलेज सिटीमध्ये असल्याने चांगल्या प्रकारचा पेशंट फ्लो आहे कॉलेजमध्ये, त्यासोबत बाकीच्या फॅसिलिटीज देखील तुम्हाला कॉलेजमधून चांगल्या भेटणार आहे. पुढचं कॉलेज आहे SMBT आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल, जे की इगतपुरीमध्ये कॉलेज स्थित आहे. कॉलेज नाशिक सिटीपासून खूप बाहेर आहे, परंतु जर आपण पेशंट फ्लोचा विचार केला तर अतिशय चांगल्या प्रकारचा पेशंट फ्लो तुम्हाला कॉलेजमध्ये बघायला भेटणार आहे. क्लिनिकल एक्सपोजर खूप चांगल्या लेवलचं इथे असणार आहे. कॉलेजचा कोड तुम्ही बघू शकता, इनटेक आहे. त्यासोबत कॉलेजची फीज आहे 3,03,000 रुपये. तर महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त फीज असणारं एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज SMBT म्हणून ओळखलं जातं. परंतु कॉलेजच्या जे तुम्हाला फॅसिलिटीज आहे त्या पण त्या लेवलच्या तुम्हाला इथे भेटणार आहे. पुढचं कॉलेज आहे IIMS आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल, जे की मानुरीमध्ये कॉलेज स्थित आहे. कॉलेजचा कोड तुम्ही बघू शकता, जो की आहे 3138. 60 विद्यार्थ्यांची इनटेक आहे. फीज आहे कॉलेजची 1,76,500 रुपये. कॉलेजचं यावर्षीच्या काउन्सिलिंगमध्ये 3रं वर्ष असणार आहे. कॉलेज नवीन असल्याने कट ऑफ देखील कॉलेजचा त्याप्रमाणे कमी जातो. पुढे जर तुम्हाला आमच्याकडून काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर आम्हाला 920 910 1770 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे मार्क चांगले असतील तर तुम्ही मेरिट काउन्सिलिंग जॉईन करा. एकंदरीत मार्क कमी असतील तर तुम्ही मॅनेजमेंट काउन्सिलिंग घेऊ शकता. त्यासोबत अदर स्टेटचा तुम्ही नक्कीच विचार करायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना ॲब्रॉडमधून MBBS करायचं असेल ते देखील आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपले टीम मेंबर्स 100% तुमची हेल्प करतील. पुढचं कॉलेज आहे मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज, जे की एकलहरीमध्ये स्थित आहे. कॉलेज तसं आउटसाईडलाच आहे. कॉलेजचा कोड आहे 3185. 60 विद्यार्थ्यांची इनटेक आहे. 1,51,000 कॉलेजची फीज तुम्हाला राहणार आहे. पुढं आहे आंजनेय आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल. तर हे कॉलेज जे आहे नाशिक शहरापासून अगदी जवळ आहे. कॉलेजचा कोड आहे 3148. इनटेक आहे 100 विद्यार्थ्यांची. कॉलेजचं फीज 1,75,000 रुपये राहणार आहे. तर हे कॉलेज मागच्या वर्षीच्या काउन्सिलिंगमध्ये आलं होतं आणि यावर्षी कॉलेजची सेकंड इयर असणार आहे. नक्कीच नवीन असल्याने कॉलेजचा कट ऑफ आहे तो मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कमी येण्याचे खूप जास्त चान्सेस असणार आहे. पुढचं कॉलेज आपण बघूयात. तर हे कॉलेजेस तालुका लेवलला स्थित असणार आहे. तर ते आहे मातोश्री आसराबाई दराडे आयुर्वेदिक कॉलेज येवला. कॉलेजचा कोड, कॉलेजची इनटेक आणि फीज तुम्ही इथे बघू शकता. पुढचं कॉलेज आहे मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल, जे की धानोरेमध्ये स्थित आहे, जे की येवला तालुक्यावर हे कॉलेज असणार आहे. तर येवले तालुक्यापासून कॉलेज खूप जवळ असल्याने तुम्हाला पेशंट फ्लो देखील कॉलेजमध्ये ठीकठाक लेवलचा भेटणार आहे. त्यासोबत तुम्ही बाहेर देखील एखादं ऑब्झर्वर म्हणून किंवा क्लिनिकल प्रॅक्टिस तुम्ही नक्कीच करू शकता. तेवढ्याच प्रकारे तुम्हाला तिथं क्लिनिकल एक्सपोजर भेटून जाईल. कॉलेजचा कोड, इनटेक, फीज तुम्ही बघू शकता, जी की 1,75,000 रुपये कॉलेजची वार्षिक फीज राहणार आहे. पुढचं कॉलेज आहे मायनॉरिटीचं कॉलेज, जे की मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे. AMS आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, मालेगावमध्ये कॉलेज स्थित असणार आहे. जर तुम्ही मुस्लिम मायनॉरिटी असाल तर नक्कीच तुम्ही कॉलेजचा विचार करायला पाहिजे.
त्यासोबत जर तुम्हाला अधिक गायडन्स हवा असेल तर नक्कीच आपली पेड काउन्सिलिंग तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायची इच्छा असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच आपण आपल्या फ्री व्हॉट्सॲप काउन्सिलिंग ग्रुपची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यावर जाऊन तुम्ही आपला ग्रुप जॉईन करा. यावर आपण सर्व काउन्सिलिंगचे अपडेट्स टाईम टू टाईम पाठवत असतो. त्यासोबतच जर आपण या कॉलेजचा कट ऑफचा विचार केला तर जे पण कॉलेजेस नवीन असणार आहे त्यांचा कट ऑफ 100% दरवर्षी कमी येत असतो. आणि जर तुमचा स्कोअर यावर्षी देखील कमी असेल तर तुम्ही या नवीन कॉलेजचा विचार नक्कीच करायला पाहिजे, कारण यामध्ये तुम्हाला अतिशय कमी मार्कावर देखील ॲडमिशन हे होऊ शकतं. यामध्ये आम्ही काही कॉलेजेस जे आहे तर ते नवीन कॉलेजेस तुम्ही विचार करायला पाहिजे. त्यांचा कोड, त्यांची इंटेक वगैरे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्यांची फीस देखील तुम्ही अंदाज घेऊन घ्या. तुम्हाला परवडत असेल तर नक्की तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला माहितीच असेल मुलींसाठी जे महाराष्ट्रात मोफत शिक्षण योजना आहे ती राबवण्यात येत आहे. ज्या पण मुली त्या कॅटेगरीमध्ये बसणार आहे. त्यासोबतच जर आपण कॉलेजचा कट ऑफचा विचार केला तर नक्कीच नवीन कॉलेजचा कट ऑफ हा जुन्या कॉलेजपेक्षा खूप कमी जात असतो. आणि जर तुमचा स्कोअर यावर्षी कमी येत असेल तर नक्कीच तुम्ही या कॉलेजचा विचार करायला पाहिजे. तुम्ही कॉलेजचा कोड असेल, त्यांची फीस, या सर्व गोष्टी आत्ताच नोट डाऊन करून घ्या. नक्कीच काउन्सिलिंगच्या पिरियडमध्ये तुम्हाला हे खूप महत्त्वाचं असणार आहे. एकंदरीत बघता ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडून काउन्सिलिंग जॉईन करून घ्यायची असेल त्यांनी आम्हाला 920 910 1770 या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला फोर्स करत नाही. तुमची इच्छा असेल तर नक्कीच आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एकंदरीत मॅनेजमेंट काउन्सिलिंग असेल, अदर स्टेट ॲडमिशन्स असतील तर यामध्ये आपल्याला जस्ट क्वालिफायवर देखील आपण ॲडमिशन घेऊ शकतो. ते पण मध्ये आपल्याला चांगले चांगले कॉलेजचे ऑप्शन्स आम्ही विद्यार्थ्यांना दरवर्षी देत असतो, ते पण खूप कमी बजेटमध्ये. एकंदरीत तुम्हाला जर आमच्या थ्रू काउन्सिलिंग करायची असेल तर आम्हाला 920 910 1770 या नंबरला अवश्य कॉल करा. तर भेटूयात आपण अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये. धन्यवाद.